नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण भूगोल विषयातील 8वे प्रकरण पाहणार आहोत, उद्योग. बघा, मागील 6 वर्षात या प्रकरणावर काही प्रश्न विचारले होते. 1-2 मार्कासाठी प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे आपण या धड्यामध्ये नेमके काय आहे ते पाहूया. उद्योगांमध्ये उपलब्ध कच्च्या मालाचे रूपांतर पक्क्या मालामध्ये केले जाते. बघा, पहिल्याच ओळीवर असा प्रश्न तयार होतो, उद्योगांमध्ये उपलब्ध कच्च्या मालाचे रूपांतर कोणत्या मालामध्ये केले जाते? तर पक्क्या मालामध्ये केले जाते. उद्योग किंवा कारखानदारी टिंबटिंब व्यवसाय आहे तर द्वितीयक व्यवसाय आहे. बघा, कधी कधी आपल्याला असा प्रश्न विचारला जाईल, पुढीलपैकी द्वितीयक व्यवसाय कोणते? त्यामध्ये उद्योग किंवा कारखानदारी या दोघांपैकी एक कोणता तरी शब्द आपल्याला दिलेले असेल. उद्योगांमुळे मानवाच्या आर्थिक विकासाला गती मिळाली. कशामुळे मानवाच्या आर्थिक विकासाला गती मिळाली? तर उद्योगांमुळे. देशाचा आर्थिक विकास साधण्यासही मदत कशामुळे झाली? तर उद्योगांमुळे. एखाद्या प्रदेशात होणारा उद्योगाचा विकास हा अनेक घटकांवर अवलंबून असतो. आपल्याला इथे उदाहरणे दिलेली आहेत. कच्चा माल, मनुष्यबळ, पाणी पुरवठा, वाहतूक सुविधा, भांडवल, बाजारपेठ इत्यादी. बघा, आपल्याला वेगळा घटक ओळखण्यासाठी इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो. तसेच एखाद्या प्रदेशात होणारा उद्योगाचा विकास हा कोणत्या घटकांवर अवलंबून असतो असा सुद्धा प्रश्न विचारला जाईल. घनदाट वने, पर्वतमय प्रदेश, वाळवंट असे प्रदेश मात्र उद्योगांसाठी प्रतिकूल ठरतात. बघा, प्रश्न, उद्योगांसाठी प्रतिकूल ठरणारे घटक कोणते? तर घनदाट वने, पर्वतमय प्रदेश, वाळवंट. मित्रांनो, पहा बरे, जमते का? खालील घटकांचे वाचन करा व त्या प्रदेशामध्ये कोणते उद्योग उभारले जाऊ शकतात ते सांगा. तर पाहूयात आपण हे प्रश्न. वाहतुकीच्या उत्तम सोयी, कुशल कामगार, अखंडित वीज पुरवठा. या ठिकाणी आपण साखर उद्योग उभारू शकतो. पुढे, चुनखडीच्या खाणी, स्वस्त मनुष्यबळ, अखंडित वीज व पाणी, वाढणारे नागरीकरण. या ठिकाणी आपण लोह पोलाद उद्योग करू शकतो. फळबागा, मनुष्यबळ, वाहतुकीची उत्तम सोय, मुबलक पाणी पुरवठा, अखंडित वीज व बाजारपेठ. या ठिकाणी आपण साखर उद्योग करू शकतो. बघा, जमशेदपूर येथे लोहपोलाद उद्योगाचे स्थानिकीकरण झाले आहे. ही ओळ खूप महत्त्वाची आहे. यावर प्रश्न हे परीक्षेत विचारले जाऊ शकतात. टिंबटिंब येथे लोहपोलाद उद्योगाचे स्थानिकीकरण झाले आहे असा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. दुसरा म्हणजे जमशेदपूर येथे कोणत्या उद्योगाचे स्थानिकीकरण झाले आहे? तर लोहपोलाद. बघा मित्रांनो, आपल्याला इथे उद्योगांच्या स्वरूपानुसार वर्गीकरण दिलेले आहे. उद्योगांचे प्रमुख 3 प्रकार पडतात. उद्योगांचे किती प्रकार पडतात असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. लघु उद्योग, मध्यम उद्योग, अवजड उद्योग किंवा मोठे उद्योग असे 3 प्रकार पडतात. पहिल्यांदा आपण पाहणार आहोत लघु उद्योग. मातीची भांडी बनवणे, बेकरी इत्यादी उद्योग हे लघु उद्योगात येतात. तसेच मध्यम उद्योगामध्ये फळ प्रक्रिया उद्योग, गुऱ्हाळ. पुढे अवजड उद्योग, सिमेंट, साखर, लोहपोलाद हे उद्योग येतात. बघा, एका उद्योगातील पक्का माल हा दुसऱ्या उद्योगात कच्चा माल म्हणून वापरला जातो. लगेचच इथे प्रश्न तयार होतो, एका उद्योगातील पक्का माल दुसऱ्या उद्योगात टिंबटिंब माल म्हणून वापरला जातो. आपल्याला इथे उदाहरण दिलेलं आहे, साखर. कधी कधी असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, एका उद्योगातील पक्का माल दुसऱ्या उद्योगात कच्चा माल म्हणून वापरणे याच्याशी संबंधित एखादे उदाहरण सांगा. चला तर आपण पुढे पाहूयात. लोहपोलाद उद्योगात तयार होणाऱ्या लोखंडी सळ्या, पत्रे, पक्का माल, अभियांत्रिकी, लोखंडी फर्निचर
इत्यादी उद्योगात कच्चा माल म्हणून वापरला जातो. बघा आपल्याला इथे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, टिंबटिंब उद्योगात तयार होणारा कोणत्या उद्योगात तयार होणारा लोखंडी सळ्या व पत्रे हा पक्का माल अभियांत्रिकी, लोखंडी, फर्निचर इत्यादी उद्योगात कच्चा माल म्हणून वापरला जातो, तर लोह पोलाद उद्योगात. बघा आपल्याला कृषीवर आधारित उद्योग दिले आहेत. टिंबटिंब हा कृषीप्रधान देश आहे, तर भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. साहजिकच भारतामध्ये मोठ्या प्रमाणात शेती हा व्यवसाय चालतो. पुढे बघा, दुग्ध व्यवसाय, फळ प्रक्रिया, अन्न प्रक्रिया, गुऱ्हाळ इत्यादींचा समावेश हा कृषीवर आधारित उद्योगांमध्ये होत असतो. बघा प्रश्न, कृषीवर आधारित उद्योगांमध्ये कोणकोणत्या व्यवसायांचा समावेश होतो किंवा आपल्याला वेगळा घटक ओळखण्यासाठी पुढीलपैकी कोणते उद्योग हे कृषीवर आधारित नाही असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे आपल्याला दिलेला आहे औद्योगिक विकास. देशातील नागरिकांचे राहणीमान उंचावण्यासाठी व दरडोई उत्पन्नात वाढ होण्यासाठी औद्योगिकरणाचा विकास होणे आवश्यक आहे. बघा प्रश्न, देशातील नागरिकांचे राहणीमान उंचावण्यासाठी व दरडोई उत्पन्नात वाढ होण्यासाठी कशाचा विकास होणे आवश्यक आहे, तर औद्योगिकरणाचा. या औद्योगिकरणामुळे कोणते फायदे होतात हे आपल्याला दिलेले आहेत. नागरिकांना रोजगार मिळतो, त्यांचे राहणीमान उंचावते, देशाचे दरडोई उत्पन्न वाढते, स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात भर पडते, देशाचा पक्का मालाच्या निर्यातीत वाढ होते, परकीय चलनांची गंगाजळी वाढते. बघा आपल्याला इथे एवढे फायदे दिलेले आहेत. आपल्याला इथे असे प्रश्न तयार होतात, तर पुढीलपैकी औद्योगिक विकासामुळे कोणते फायदे होतात किंवा पुढीलपैकी औद्योगिक विकासामुळे कोणते फायदे होत नाही किंवा औद्योगिक विकासाशी निगडीत नाही असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. देशाच्या आर्थिक विकासात कोणाचे स्थान महत्त्वाचे आहे, तर उद्योगांचे स्थान हे फार महत्त्वाचे आहे. पुढे पाहूयात आपण महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ. महाराष्ट्र राज्यात राज्य सरकारने 1 ऑगस्ट 1962 रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना झाली किंवा केली. बघा आपल्याला असा प्रश्न विचारतील, औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली, तर 1 ऑगस्ट 1962 रोजी. किंवा असा सुद्धा प्रश्न विचारला जाईल, महाराष्ट्र राज्यात औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणी केली, तर महाराष्ट्र राज्यात राज्य सरकारने केली होती. पुढे बघा, औद्योगिकरणामुळे एखाद्या प्रदेशात युवकांना काय मिळतो, तर रोजगार मिळत असतो. असा एक आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो, कशामुळे एखाद्या प्रदेशात युवकांना रोजगार मिळतो, तर औद्योगिकरणामुळे. पुढे माहिती तंत्रज्ञान ही आजच्या युगातील एक महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी शाखा आहे. बघा प्रश्न, आजच्या युगातील एक महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी शाखा कोणती, तर माहिती तंत्रज्ञान ही. माहिती तंत्रज्ञानामध्ये या शाखेतील कामकाज हे संगणकाद्वारे चालत असते. यामुळे उद्योगांमध्ये भारताने चांगली प्रगती साधली आहे. बघा आपल्याला प्रश्न विचारतील, कोणत्या उद्योगामध्ये भारताने चांगली प्रगती साधली आहे, तर माहिती तंत्रज्ञान या उद्योगात. संगणक व तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे, आपल्याला तर हे माहीतच आहे. उद्योगांचे सामाजिक दायित्व. उद्योजक व्यक्ती अथवा उद्योग समूहाने समाज
हित तसेच पर्यावरण संतुलनासाठी केलेली कृती उद्योगांचे सामाजिक दायित्व म्हणून समजली जाते. बघा प्रश्न, उद्योजक व्यक्ती अथवा उद्योग समूहाने समाजहित तसेच पर्यावरण संतुलनासाठी केलेली कृती उद्योगांचे काय समजले जाते? तर सामाजिक दायित्व म्हणून समजले जाते. पुढे बघा, 5 कोटीपेक्षा अधिक नफा कमावणाऱ्या उद्योजकांनी अथवा उद्योग समूहाने प्राधान्याने आपल्या नफ्यातील कमीत कमी किती टक्के रक्कम समाज उपयोगासाठी किंवा कार्यासाठी खर्च करावी? तर 2%. हा आपला प्रश्न परीक्षेत विचारला जाऊ शकतो. दुसरा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, किती कोटींपेक्षा अधिक नफा कमावणाऱ्या उद्योजकांनी आपल्या नफ्यातील कमीत कमी 2% रक्कम ही समाज उपयोगासाठी खर्च करावी? तर 5 कोटीपेक्षा जे अधिक नफा कमावतात त्यांनी. त्यांच्याकडून कोणत्या मदतीची अपेक्षा केली जाते हे आपल्याला खाली दिलेले आहे. त्याला तर मग पाहूया. शैक्षणिक सोयीसुविधा पुरवणे, आरोग्यविषयक सुविधा पुरवणे, गाव अथवा विभागाचा विकास करणे, निराधार व्यक्तींसाठी चालवलेली केंद्रे, पर्यावरण विकास केंद्रे इत्यादी मदत करणे. मग आपल्याला प्रश्न विचारतील, शैक्षणिक सोयीसुविधा कोण पुरवते? तर 5 कोटींपेक्षा अधिक नफा कमावणारे. तसेच आपल्याला दुसरा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, 5 कोटींपेक्षा अधिक नफा कमावणाऱ्या उद्योजक पुढीलपैकी कोणती मदत करत नाही किंवा कोणती मदत करतात? असा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता पहा बरे, जमते का तुम्हाला? मुख्य माहिती तंत्रज्ञान केंद्र हे कोठे आहे? तर IT. पहा बरे, तुम्हाला जमते का? मुख्य माहिती तंत्रज्ञान केंद्र ही काय म्हणून ओळखली जाते? तर IT हब म्हणून ओळखली जाते. बघा इथे आपल्याला माहिती तंत्रज्ञान उद्योगासंबंधी छायाचित्र दिले आहे. कधी कधी आपल्याला हे छायाचित्र ओळखण्यासाठी सुद्धा येऊ शकते. पुढे बघा, जल साक्षरता काळाची गरज. टिंबटिंब हा मानवी जीवनातील मूलभूत घटक आहे. तर पाणी हा मानवी जीवनातील मूलभूत घटक आहे. आपल्याला माहीतच आहे की आपल्या जीवनामध्ये पाणी हे मौल्यवान असते. वाढती लोकसंख्या, बदलते निसर्ग चक्र, पावसाची अनियमितता इत्यादींमुळे गेल्या वर्षात अनेक देशांमध्ये पाणी टंचाई समस्या जाणवू लागली आहे. बघा आपल्याला असा प्रश्न विचारतील, पाणी टंचाई समस्यासाठी कोणते घटक कारणीभूत आहेत? तर वाढलेली लोकसंख्या, बदलते निसर्ग चक्र, पावसाची अनियमितता किंवा वेगळा घटक ओळखण्यासाठी सुद्धा आपल्याला इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे, भारत हा नैसर्गिक साधन संपत्तीची विपुलता असलेला देश आहे. तर बघा प्रश्न, कोणता देश हा नैसर्गिक साधन संपत्तीची विपुलता असलेला देश आहे? तर भारत. पुढे आपल्याला इथे एक छायाचित्र दिलेलं आहे. बघा गेल्या 6 वर्षांमध्ये हे छायाचित्र ओळखण्यासाठी आले होते. तर हे आहे मेक इन इंडियाचे छायाचित्र आहे. औद्योगिकरण व पर्यावरण. अपायकारी अविष्ट पदार्थ व प्रदूषके बाहेर पडतात. त्यामुळे हवा, पाणी, ध्वनी, जमीन यांचे प्रदूषण होते. अशा प्रदूषणाला काय म्हणतात? तर औद्योगिक प्रदूषण असे म्हणतात. मग आपल्याला असा प्रश्न विचारतील, औद्योगिक प्रदूषणामध्ये कशाचे प्रदूषण होत असते? तर हवा, पाणी, ध्वनी व जमीन. किंवा इथे वेगळा घटक ओळखण्यासाठी सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. उद्योगांचे स्थान निश्चित करताना स्थानिकीकरणाच्या
परंपरागत घटकांबरोबरच पारिस्थितिकीय घटकांचाही विचार केला जातो. बघा प्रश्न, उद्योगांचे स्थान निश्चित करताना स्थानिकीकरणाच्या परंपरागत घटकांबरोबरच टिंब घटकांचाही विचार केला जातो. तर पारिस्थितिकीय. भारतात औद्योगिक प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय राज्य पातळीवर काही नियम व कायदे केले आहेत. ते कोणते नियम व कायदे आहेत ते आपण पाहूयात. जल व वायू प्रदूषण नियंत्रण कायदा, पर्यावरण संरक्षण व संधारण कायदा. भारत शासनाचे. बघा आपल्याला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, भारतात औद्योगिक प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने राज्य पातळीवर कोणते कायदे केले आहेत किंवा पुढीलपैकी कोणता कायदा यामध्ये अस्तित्वात नाही, असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा भारत शासनाचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रदूषण विषयक कामकाज पाहते. इथे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, भारत शासनाचे प्रदूषण विषयक कामकाज कोण पाहते? तर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ पाहते.